आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक करायचा आहे किंवा जो ऑलरेडी लिंक आहे, त्याला तुम्हाला चेंज करायचा आहे. तर तुम्ही कुठल्याही सी-एस-सी सेंटर, सेतू केंद्रावर जाण्याची गरज नाही आहे. ही पूर्ण नवीन प्रोसेस आहे. फक्त एक ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतर ही सगळी प्रोसेस तुम्ही घरी बसल्याच करू शकता. आजचा व्हिडिओ याच टॉपिकवर आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुमचा मोबाईल नंबर चेंज नाही झाला, तर मला कमेंटमध्ये बोलून जा. ठीक आहे? तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरून आधार ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे गव्हर्नमेंटचं ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे. हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कॅमेरा, मेसेज आणि फोन एवढे जे आहे त्यांना परमिशन द्यायची. तर खाली कंटिन्यू बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅमेराची पण परमिशन द्यावी लागेल. तुम्हाला नोटिफिकेशनची परमिशन द्यावी लागेल आणि तुमच्या मोबाईलवर ओ-टी-पी यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मेसेजला पण अलाऊ करावं लागेल, म्हणजे परमिशन द्यावी लागेल. त्याच्यानंतर हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये या प्रकारे ओपन होऊन जातं. खाली जर्नी ॲप्लिकेशनचं एक नाव दिसतं तुम्हाला जर्नी, त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. परत तुमच्यासमोर असं एक ऑप्शन येईल. तर तुम्हाला आधारच्या 3 स्टेपमध्ये हे ॲप्लिकेशन जे आहे लॉग इन करायचं आहे. तर खाली एंटर युअर आधार नंबर हे बटन दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता ज्या व्यक्तीच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करायचा आहे किंवा चेंज करायचा आहे, त्याचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे आणि खाली कन्फर्म आधार नंबर एक बटन दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट कराव्या लागतील आधार कार्डच्या. तर इथं टिक करायचं आहे आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता इथं तुम्हाला सिम सिलेक्ट करायचं आहे. आता ते सिम तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचे आहे. जे सिम तुमच्या मोबाईल नंबरशी जो मोबाईल नंबर आहे, ते सिम कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये पण असणं गरजेचं आहे आणि आधार कार्डशी लिंक असणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. आता आम्ही ते सिम सिलेक्ट करून घेतलेलं आहे. आता त्या सिमने एस-एम-एस व्हेरिफिकेशन होईल आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होईल. ऑटोमॅटिकली होईल. तुम्हाला काही करायची गरज नाही आहे सिम सिलेक्ट केल्यानंतर. त्याच्यानंतर सेटअप खाली एक बटन दिसेल. आता तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला कंटिन्यू टू सेंड एस-एम-एस या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. जेव्हा तुमचा मोबाईल नंबर आणि नंबर आधार कार्डशी जो नंबर आहे, त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटन दिसेल. ठीक आहे. तर त्या कंटिन्यू बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथं फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहरा दाखवून तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर खाली स्टार्ट फेस ऑथेंटिकेशन असं एक ऑप्शन पाहायला मिळेल तुम्हाला. निळं कलरचं बटन आहे खाली. या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर डायरेक्ट तुमचा मोबाईलचा कॅमेरा ओपन होऊन जाईल. या प्रकारे तुमचा मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल. जर असा तुमच्या मोबाईलमध्ये कॅमेरा ओपन नाही झाला, तर तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि तिथून फेस आधार आर-डी असं सर्च करायचं आहे. तिथं तुम्हाला एक ॲप डाउनलोड करायचं आहे. ते डाउनलोड केल्यानंतर ते ओपन होत नाही. ते ऑटोमॅटिकली असं तुम्हाला डायरेक्ट बॅक येऊन जायचं आहे आणि इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर ते ॲपच्या सहारे तुमचा कॅमेरा डिटेक्ट केला जातो आधारच्या सहारे आणि तुमचा चेहरा या कॅमेरामध्ये दाखवायचा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये चेहरा दाखवायचा आहे आणि डोळे ब्लिंक करायचे, म्हणजे डोळे उघडायचे, बंद करायचे, उघडायचे, बंद करायचे असे 2-3 वेळा करायचं आणि ही जे लाल सर्कल दिसतोय हा ग्रीन झाला. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला यू आर गेटिंग युअर आधार रेडी असा एक मेसेज येईल. तुम्हाला कंटिन्यू करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला कंटिन्यू सेट पिन असं तुम्हाला 6 डिजिटचा एक पिन बनवावं लागेल. तर इथं तुम्ही पाहू शकता. इथं सर्वात वरती इथं तुम्हाला 6 अंकी डिजिट पिन टाकायचा आहे आणि इथं पण सेम टू सेम तोच टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही इथं काही पण नंबर टाकू शकता, जसं 1, 2, 3, 4, 5 असं टाकू शकता आणि नंतर खाली कन्फर्म पिन असं एक बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते लॉग इन झालेलं आहे आणि तुमचं आधार कार्ड इथं पाहायला मिळून गेलं आहे तुम्हाला. तुमचं आधार कार्ड तुम्हाला इथं पाहायला मिळून जाईल. जसं तुमचं पॅन कार्ड असतं किंवा वोटर आय डी कार्ड असतं, त्या स्वरूपात तुम्हाला इथं पाहायला मिळून जाईल. आता मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला खाली एक सर्व्हिसेस असा एक ऑप्शन पाहायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर अपडेट असा एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो 30 दिवसांमध्ये चेंज केला जाईल किंवा लिंक केला जाईल. ठीक आहे. तर एवढा 30 दिवस लागत नाही. 2-4 दिवसात काम होऊन जातं आणि याच्यासाठी ₹75 फीस लागेल असं सांगितलं जाईल. तर याच्यासाठी तुमचे 3-4 प्रोसेसमध्ये हे काम होईल. पहिलं व्हेरिफाय करंट मोबाईल नंबरच्या माध्यमाने तुमचं व्हेरिफिकेशन होईल, ओ-टी-पी येईल. दुसरं न्यू नंबर जो आहे त्याच्यावर ओ-टी-पी येईल, त्याच्याने व्हेरिफिकेशन होईल. फेस ऑथेंटिकेशनने होईल, नंतर पेमेंट करावं लागेल. असे 4 प्रोसेसमध्ये आपलं हे काम होईल. ठीक. तर थोडा खाली स्क्रोल करायचं आहे. खाली तुम्हाला कंटिन्यू टू एंटर ओ-टी-पी असा एक ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे ऑलरेडी, त्याच्यावरती ओ-टी-पी येईल.
तो ओ-टी-पी इथं टाकायचा आणि खाली कंटिन्यू करायचं. ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता तुम्हाला विचारलं जाईल की तुमचा नवीन नंबर कोणता आहे? इथं पाहू शकता व्हेरीफाय न्यू मोबाईल नंबर. तर इथं तुम्हाला तो नवीन नंबर टाकायचा आहे. तुमचा जुना नंबर होता, त्याच्यावर ओ-टी-पी आली, त्याचं व्हेरिफिकेशन झालं. आता तुम्हाला नवीन नंबर टाकण्यासाठी इथं बॉक्स ओपन झालेला आहे. आता तुम्हाला जो काही नवीन नंबर इथं आधार कार्डशी लिंक करायचा आहे, तो नंबर इथं टाकायचा आहे. आता त्या नवीन नंबरवर ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी इथं टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय ओ-टी-पी असं एक बटन पाहायला मिळत असेल तुम्हाला. याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. तुमचा नवीन मोबाईल नंबरचं पण व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. आता इथं खाली तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन असा एक ऑप्शन पाहायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये तुमचा चेहरा दाखवायचा आहे. ठीक आहे. हा रेड सर्कल आहे, याच्या बीचमध्ये तुमचा चेहरा दाखवायचा आहे आणि डोळे ब्लिंक करायचे, म्हणजे डोळे उघडे करायचे, बंद करायचे, उघडे करायचे, बंद करायचे. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं तुम्हाला सांगितलं जातं की हा तुमचा जुना मोबाईल नंबर आहे आणि हा तुम्ही आता जो नवीन नंबर लिंक करताय तो हा तुमचा नवीन नंबर आहे. ठीक आहे. हा तुमचा नवीन नंबर आहे. आता तुम्हाला पेमेंट करण्यासाठी इथं रोजर पेवरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली कन्फर्म अँड पे या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं तुम्हाला फोनपे, गुगल पे कुठल्याही एक ऑप्शन निवडून इथं चलन करायचं आहे. तर आमचं पेमेंट ते कन्फर्मेशन पेमेंट झालेलं आहे. हे पाहू शकता ₹75 आम्ही चलन भरलेलं आहे. आता तुम्हाला एक अक्लॉटमेंट स्लिप भेटेल, ती तुम्ही डाउनलोड करून मोबाईलमध्ये ठेवून घ्यायची. आता हे पाहू शकता तुम्ही, आम्ही जो मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी जी सर्व्हिस केली, ती आता कितपर्यंत पोहोचली आहे? तर 3 प्रोसेस पेमेंट आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. आता व्हॅलिडेशन आणि कंप्लीट या 2 प्रोसेस राहिलेल्या आहे. तर नवीन मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी जी रिक्वेस्ट होती ती आपली सबमिट झालेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही मेसेज आलेला आहे. आता 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा आधार कार्डशी जो पहिला मोबाईल नंबर होता तो डिलीट होऊन जाईल आणि नवा मोबाईल नंबर लिंक होऊन जाईल. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही घरी बसल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करू शकता किंवा चेंज करू शकता. मी तुम्हाला कुठल्याही सेंटरवर जाऊ दिलं नाही आणि ही पूर्ण नवीन प्रोसेस आहे 2026ची आणि याच्यामध्ये 100% खरी माहिती होती. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्हाला कळलंच असेल आणि संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर ते करून घेतील. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात असेच व्हिडिओ भेटत राहतील. जर तुम्हाला भविष्यात अजून कुठल्याही व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल, कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटनुसार 100% ते व्हिडिओ आणेल, जेणेकरून तुमच्या भविष्यात मदत होईल. तर मला नक्की कळवा. आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.